खूप खूप वर्षापूर्वी उज्जैन नगरीत भोज नामक राजा राज्य करत होता. राजा पराक्रमी व दानशूर होता. नगरीला लागूनच एक शेत होते. शेतकऱ्याने शेतात विविध प्रकारच्या भाज्या लावल्या होत्या. शेताच्या मध्यभागी शेतमालकाचे घर होते. त्यात तो राहत होता. एके दिवशी तो घराच्या छतावर उभा राहून ओरडू लागला, राजा भोजला पकडून आणा, त्याला शिक्षा द्या. ही बातमी वाऱ्यासारखी साऱ्या राज्यात पोहोचली. अर्थात ती राजा भोजलाही कळाली. राजाने त्या शेतात जाण्याचे ठरवले. दरबारी अधिकाऱ्यांसह राजा भोज शेतात पोचला. राजाला तात्काळ पकडून आणा, त्याने माझे राज्य त्यांनी घेतले आहे, असे तो शेतमालक मोठ्याने ओरडत असल्याचे राजाने पाहिले. राजाला शेतमालकाच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. राजा रात्रभर त्याच विचारात होता. सकाळी राजाने ज्योतिषी व पंडित यांना तातडीने दरबारात बोलवले. त्यांना सारी हकीकत सांगितली. त्या शेतमालकाच्या घरी खाली धन आहे, असा निष्कर्ष ज्योतिष व पंडित यांनी काढून राजाला सांगितले. राजाच्या आज्ञेनुसार शेतमालकाचे घर खोदण्यात आले. खूप खोदल्यानंतर जमिनीत एक सिंहासन दृष्टीत पडले. सिंहासनाच्या चौफेर 8 पुतळ्या उभ्या होत्या. ते पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शेकडो मजूर लावूनही सिंहासन हालता हालत नव्हते. एका पंडिताने राजाला बळी देण्यास सांगितले. राजाने त्या जागी बळी देताच सिंहासन लगेच जमिनीतून वर सरकले. ते पाहून राजाला आनंद वाटला. सिंहासन हे पूर्णपणे सोन्याचे असून रत्नजडित होते. सिंहासनाच्या चारही बाजूला 8 पुतळ्या उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक एक कमळाचे फूल होते. सिंहासनाची साफसफाई करून राजा भोजसमोर ते ठेवण्यात आले. तत्पूर्वी राजाने ब्राह्मणांकडून चांगला मुहूर्त काढला. त्या मुहूर्तावर राजा भोज सिंहासनावर विराजमान होणार होता. राजवाड्यासह साऱ्या नगरीत शनाई गुंजू लागल्या. परप्रांतीय राजे महाराजे उपस्थित होते. सिंहासनाजवळ राजा भोज उभा होता. राजाने सिंहासनावर बसण्यासाठी उजवा पाय पुढे केला. तोच सगळ्या पुतळ्या मोठ्याने हसू लागल्या. राजा घाबरला. त्याने पाऊल मागे घेतले व पुतळ्यांना हसण्याचे कारण विचारले. त्यातील पहिली पुतळी रक्तमंजिरी म्हणाली, राजन, आपण तेजस्वी आहात, बलवान आहात, मात्र कोणत्याही गोष्टीचा गर्व करणे चांगले नाही. ज्या राजाचे हे सिंहासन आहे त्याच्याकडेही तुझ्यासारखे हजारो नोकर होते. हे ऐकून राजा भोज संतापला. हे सिंहासन राजा विक्रमादित्य यांचे आहे, असे रक्तमंजिरीने सांगताच राजाने संताप गिळला व म्हणाला, पुतली राणी, जर स्पष्ट शब्दात सांगितले तर बरे होईल. तेव्हा ती पुतळी म्हणाली, तर ऐका.